की आजपर्यंत आपण बैल खरेदी केली असतील, विकली असतील, मालक बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी उदाहरण मला महाराष्ट्रात फिरून सापडेल का? सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय लंके साहेब, आपल्या सर्वांचे लाडके आमदार रोहितदादा पवार, प्रताप काका ढाकणे, व्यासपीठावरील सर्व इंडिया आघाडीचे घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी, माझ्या समोर उपस्थित असणारे मला असणारी सर्व वडीलधारी मंडळी, एका बाजूला उपस्थित असलेल्या माता भगिनी, माझे सर्व तरुण सहकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, लोकसभेच्या निवडणुकांचं रणशिंग हे फुकलं गेलंय आणि प्रामुख्याने 2 लोकसभा मतदारसंघाची चर्चा संबंध महाराष्ट्रामध्ये चालू आहे। ती म्हणजे एक बारामती आणि दुसरी नगर दक्षिणची। आता बारामतीची उमेदवारी किंवा निवडणूक का चर्चेत आहे हे दादा मी सांगण्याची आवश्यकता नाही, पण नगर दक्षिणची उमेदवारी, नगर दक्षिणची निवडणूक चर्चेत असण्याचं कारण असं आहे की ही जी निवडणूक आहे ती स्वाभिमानामध्ये आणि लाचारीमध्ये फरक करणारी ही निवडणूक आहे। ही जी निवडणूक आहे, एका बाजूला हुकुमशाही आहे आणि दुसऱ्या बाजूला नगर दक्षिण मधले सर्व लोक एकत्रितपणाने येऊन लोकशाही टिकवण्यासाठी स्वाभिमानाने उभे आहेत। आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर, अनेक ठिकाणाहून माहिती घेतल्यानंतर, निलेश लंकेंचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे हे सुद्धा मला आपल्याला सांगायचं आहे। खरं तर हा महाराष्ट्र संता महंतांनी घाम गाळून घडवलेला महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रावरती त्यांनी संस्कार केलेले आहेत। आम्ही संत तुकारामांचं नाव घेतो, संत ज्ञानेदेवाचं नाव घेतो। मी ज्यावेळेस लंके साहेबांचं पूर्ण नाव वाचलं मला आनंद झाला की त्यांचंही नाव निलेश ज्ञानदेव लंके आहे। आता एक ज्ञानदेव महाराज आमच्यासाठी गाथा ठेवून गेले, पिढ्यानपिढ्या आम्ही त्या गाथा जोपासलेल्या आहेत। आता दुसरे ज्ञानदेव हे आमच्यासाठी निलेश ठेवून गेलेले आहेत। आता त्या निलेशला आपल्याला जोपासायचं, ही भूमिका आपल्याला सर्वांना स्वीकारायची आहे। दर वाढत चाललेले आहेत। सिमेंट, स्टील, टायर या सगळ्याचा दर वाढत चाललेला आहे आणि जो शेतकरी घाम गाळून काळ्या माईची सेवा इमानात बरे करतो त्याच्या मालाला मात्र हमीभाव मिळत नाही, अशी सध्याची आपल्या राज्यातली देशातली परिस्थिती आहे। आज देशातल्या कुठल्याही शेतकऱ्याला आपण उभं करून विचारायचं की आत्ताच्या देशातल्या कृषी मंत्र्याचं नाव काय? देशातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जर आपण गेला तर आपल्याला एकही नाव आजच ऐकायला मिळेल, ते म्हणजे पवार साहेबांचं। त्याला कारणही असं आहे, दुष्काळी भागामध्ये ज्या वेळेस कर्जाचं डोंगर शेतकऱ्याच्या डोक्यावरचं वाढत होतं, माता भगिनींच्या डोक्याला आणि कमरेला हंडी घेऊन घेऊन घट्ट पडले होते, अशा काळामध्ये शेतकऱ्याच्या मागे खऱ्या अर्थानं उभं राहण्याची भूमिका कोणी घेतली असेल तर ती फक्त आणि फक्त पवार साहेबांनी घेतली। देशाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत 72,000 कोटींची कर्जमाफी कुणी केली नव्हती, ती फक्त पवार साहेब करू शकले। ही भूमिका पवार साहेब घेऊ शकतात, म्हणून शेती जाणणारा शेती मंत्री येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना अपेक्षित आहे। आपण परिस्थिती बघतोय, विद्यार्थ्यांची परिस्थिती बघतोय, शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर बोलत असताना त्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही, म्हणून देशाच्या एका कोपऱ्यामध्ये शेतकरी बांधव लाखोंच्या संख्येने येऊन आंदोलन करतायत, उपोषण करतायत।
दिल्ली सारखं राजधानीचं ठिकाण, पंजाबचे सगळे शेतकरी दिल्लीला गेले, तिथे त्यांनी उपोषण केलं, आंदोलन केलं. अनेक शेतकऱ्यांच्या अंगावरती गोळ्या झाडण्याचं पाप या मोदी सरकारने केलं. त्या शेतकऱ्यांना आतंकवादी असं सुद्धा यांच्या लोकांनी संबोधलं. उत्तर प्रदेशमध्ये यांच्याच एका मंत्र्याच्या मुलानं शेतकऱ्यांच्या अंगावरती गाडी घातली. तिथं सुद्धा त्याच मंत्र्याच्या पोरांना कालांतराने निवडणुकीमध्ये तिकीट दिली गेली. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आतंकवादी घोषित केलं गेलं. आज आपल्या भागामध्ये कांद्याचा प्रश्न आहे, आज आपल्या भागामध्ये दुधाचा प्रश्न आहे. उद्या जर कांद्याला भाव मिळावा म्हणून आम्ही उपोषणाला बसणार असू तर तुम्ही आम्हाला सुद्धा आतंकवादी ठरवणार आहे का, याचं उत्तर सुजय विखेंनी देणं आवश्यक आहे. आणि मगच त्यांनी नगर दक्षिणच्या प्रत्येक दारामध्ये जाऊन मत मागण्याचा अधिकार त्या ठिकाणी आम्ही त्यांना देतोय. आज आपण परिस्थिती बघतोय, विद्यार्थ्यांची परिस्थिती बघतोय. शाळा बंद केल्या जात आहेत. समूह शाळा योजनेसारखी एखादी योजना सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात, सर्वसामान्य फळ विक्रेत्याची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात. या भागामध्ये दूध उत्पादक जास्त आहेत. सर्वसामान्य दूध उत्पादकांची मुलं ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत असतात. गोरगरीब घरातल्या मुलांनी शिक्षण घेऊ नये, गोरगरीब घरातल्या मुलांनी जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण केलेल्या परिस्थितीमध्ये एकमेकांना दगड मारावीत, एकमेकांची घरं जाळावीत, अशी भूमिका ज्या विचारधारेची असू शकते त्या विचारधारेला शाहू फुले आंबेडकरांची महाराष्ट्र ही भूमी कधी स्वीकारणार नाही, ही सांगणारी ही निवडणूक आहे. आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की निलेश लंके यांच्या रूपाने अत्यंत प्रामाणिक उमेदवार आपल्या सर्वांना मिळालेला आहे. जो लोकांसाठी काम करतो असा उमेदवार आपल्याला सर्वांना मिळालेला आहे. परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, पण एकदा संबंध देशावरती जगावरती परिस्थिती उद्भवली, शेजारी शेजाऱ्याच्या मदतीला जात नव्हता. अशा काळामध्ये निलेश लंकेंनी या मतदारसंघातल्या या जिल्ह्यातल्या सर्वसामान्यांसाठी दवाखाना चालू केला. नगर जिल्हा संबंध जगाच्या नकाशावरती आणण्याचं काम पुन्हा एकदा निलेश लंकेंनी केलं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आपण सर्वांनी त्यांचं हे कर्तृत्व, हे काम, त्याच्यासाठी काम करणारं नेतृत्व आपल्याला पाहिजे. ही भूमिका या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना स्वीकारायची आहे. निलेश लंके साधा माणूस आहे. हेच भाजपचे लोक यावेळेस या उमेदवाराला हलक्यात घेत होते. पूर्वी 5 लाखांना आम्ही निवडून येऊ अशा आविर्भावात असणारी लोक आज गल्लीबोळात फिरायला लागलेली आहेत. देशाच्या पंतप्रधानांची सभा ही आपल्या या साधा उमेदवाराला पाडण्यासाठी आज नगर जिल्ह्यासारख्या ठिकाणी झाली. आता उमेदवार जर आमचा खराच साधा असता तर देशाच्या पंतप्रधानांना नगर जिल्ह्यामध्ये यायची गरज भासली असती का, हा प्रश्न सुद्धा मला सुजय विखेंना विचारायचा आहे. आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने विचार करण्याची आवश्यकता आहे की आज पंतप्रधान महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन सभा घेत आहेत. खरं तर निवडणूक आयोगाची यांच्यावरती मेहरबानीच म्हणावी लागेल. 5 टप्प्यात निवडणुका घेतल्या म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन यांना सभा घ्याव्या लागतात. आणि 2-4 टप्पे वाढवले असते तर इथल्या पालकमंत्र्यांसारखे हे सुद्धा गल्लीबोळात फिरले असते, अशी परिस्थिती या नगर जिल्ह्यामध्ये निर्माण झाली असते. त्यामुळे आपला उमेदवार साधा आहे, आपला उमेदवार आपल्यातला आहे. ज्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातल्या सगळ्यात मोठ्या निलेश लंकेंना मोठ्या मताधिक्याने विजय करायचा, ही भूमिका आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे. मला आल्यावर समजलं की काही दिवसांपूर्वी इथं डाळ साखर वाटली गेलेली आहे. आता डाळ साखर वाटून खासदार बनतंय हे पहिल्यांदाच ऐकलं. नगर जिल्हा महाराष्ट्रामध्ये नवी परंपरा चालू करतोय की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. आमच्याकडं डाळ वाटणाऱ्याला, साखर वाटणाऱ्याला नवीन रेशन दुकान आम्ही टाकून देत असतो. आता डाळ साखर वाटून खासदार होता येत नसतं, मात्र रेशन दुकानदार नक्की होता येत असतं.
हे या 4 जून नंतर आम्ही दाखवून देऊ, अशी भूमिका या भूमीतल्या सर्वसामान्य लोकांनी स्वीकारण्याची आवश्यकता आहे. मी अनेक ठिकाणी ऐकतोय, जिथं जाईल तिथं सर्वसामान्य माणसाला वेठीस धरण्याचं काम या शासनानं केलेलं आहे. रोहितदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रेमध्ये चाललो. युवा संघर्ष यात्रेचा समारोप करत असताना ज्यावेळेस आमचं निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना देऊ इच्छितो अशी भूमिका स्वीकारली, त्यावेळेस आम्हा दोघांना आमच्या सहकाऱ्यांसह अटक करण्याची भूमिका शासनाने घेतली. खरं तर जी लोक सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडतात, जी लोक सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी बोलतायत, त्यांचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न आजच्या काळामध्ये चालू आहे. 1947 पासूनचा आजपर्यंत आमचा इतिहास आहे. याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पहिल्यांदा युनियन जॅक ब्रिटिश काळाचा खाली घेतला गेला, तो आमच्या तासगावला घेतला गेला. तासगावची भूमी क्रांतिकारकांची आहे. आज पवार साहेबांनी भूमिका घेतली की या हुकुमशाहीच्या विरोधात उभं राहायचं, तर बसणार नाही. ही भूमिका आम्ही सर्वांनी घेणं आवश्यक आहे. आज अनेक लोकांवरती कशा पद्धतीने अत्याचार चालू आहे, अन्याय चालू आहे आपण बघतोय. आवाज त्यांचा दाबण्याचा कसा प्रयत्न होतोय हे आपण बघतोय. पण महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लीमध्ये टिकला पाहिजे. महाराष्ट्राची मान ही दिल्लीमध्ये वाकली नाही पाहिजे. यासाठी आपण महाराष्ट्राचा स्वाभिमानी चेहरा पवार साहेब यांना दिल्लीमध्ये ताट मानेने फिरता येईल इतकं मताधिक्य निलेश लंकेंना द्यायचं आहे. एवढंच आव्हान मी आज आपल्या सर्वांपुढे करतो. खरं तर मी काही दिवसांपूर्वी मोदी साहेब दक्षिणमध्ये आले होते, त्यावेळेस त्यांचं भाषण ऐकलं. त्यांच्यापूर्वी फडणवीस साहेब बोलत असताना ते प्रत्येक ठिकाणी जातायत आणि भाषणामध्ये एकच ठिकाणी एकच वाक्य बोलतायत की तुम्ही स्थानिक उमेदवाराकडे बघू नका, मोदींकडे बघून मत द्या. आता कदाचित फडणवीस साहेबांचा आपल्या उमेदवाराच्या कर्तृत्वावरचा फार विश्वास नसावा, असा एकच अर्थ त्याचा होतो. पाथर्डीला बैलाचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो असं मी ऐकलंय. आता मी आपल्याला विचारू इच्छितो की आजपर्यंत आपण बैल खरेदी केली असतील, विकली असतील, मालक बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी उदाहरण मला महाराष्ट्रात फिरून सापडेल का? त्यामुळं कुणाला म्हणलं नाही, पण एखादी टोपी फिट बसली तर ती फिट बसवून घ्या. त्यामुळे आपण सर्वांनी पवार साहेबांच्या मागे उभं राहण्याची भूमिका घेऊया. पवार साहेबांना ताकद देण्याची भूमिका घेऊया. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची भूमिका घेऊया आणि महाराष्ट्राची मान दिल्लीत ताट राहील अशी भूमिका घेऊया. आणि आपल्या नगर दक्षिण मधून लंके साहेबांना 2 लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून देऊया, एवढंच आवाहन करतो आणि माझं 2 मिनिटाचं भाषण मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.